काय जाणो तरले किती नाव आयती या बैसा अभंगाचा धावत्या वेगाचा भाव मी आपल्या समोर या ठिकाणी म्हणजे अखंड देवाचं नामचिंतन आणि या ठिकाणी यावं ही प्रभू चरणी खऱ्या अर्थाने आपण प्रार्थना केली पाहिजे. असो या अभंगाला न्याय देत असताना किन निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्र आलेला आहात. मी मगाशी सांगून गेलो आपल्या आमने गावातील स्वर्गीय परिवार आणि या परिवाराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही सत्यनारायणाची पूजा आपण आयोजित केलेली. आदरणीय बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा परिवार आणि या ठिकाणी उत्तम रीतीने आणि या ठिकाणी कार्य करतो आहे. प्रभू करो अशाच प्रकारची उन्नती प्रगती या निमित्ताने त्यांची घडत राहो आणि आशित वारकऱ्यांची या निमित्ताने आपली सेवा घडत राहो. ही प्रभूचरणी या ठिकाणी भगवान सत्यनारायणाच्या चरणी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया. ही सेवा घडून आणण्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं. अर्थात उपस्थिती अनेक संत महात्म्यांची उपस्थिती या निमित्ताने आहे. आदरणीय परमश्रद्धेय आपणा सर्वांचं आदराचं स्थान असणार आदरणीय जनार्दनजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे कीर्तनकार सन्मित्र सोंगाराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्व बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहात. आपणा सर्वांना धन्यवाद. ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार महाराज जर या ठिकाणी कोणी उपस्थित असेल त्यांच्या चरणारविंद मी नतमस्तक होतोय. त्यांचे आशीर्वाद मला प्राप्त व्हावे ही प्रभूचरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. वेळोवेळी फोनवर मला ज्यांनी संपर्क साधला आणि इथे येण्याकरता प्रवृत्त केलं आमचे आदरणीय मधुकर दादा यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतोय. ही सेवा घडून आणण्याबद्दल मला बऱ्याच जणांनी सहकार्य केलं. अगदी विनेकरी महाराजांनी सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतोय. दोनही मृदंगाचार्यांनी उत्तम सेवा दिली. मला वाटतं जितू भाऊंचे आणि बंधुराज जितू भाऊंचाही फोन आला होता. तेही कीर्तनाकरता बाहेर आहेत. ते म्हटले महाराज क्षमा करा मी कीर्तनाला उपस्थित नाहीये. त्यांचे बंधुराज आहेत त्यांनी उत्तम या ठिकाणी सेवा दिली. या बाजूला आपले जावई आहेत बरं का. अनेक वेळा तेही सेवा देण्याचं काम आपल्या भागात करत असतात. त्यांना या ठिकाणी धन्यवाद. आपण सर्व टाळकरी मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. उत्तम गायनाची साथ केली याकरता आपणही सर्वांना धन्यवाद देतोय. आपण सर्व बहुश्रुत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. गेली 2 तासभर माझं म्हणणं आपण या ठिकाणी ऐकून घेतलं याकरता आपणही सर्वांना धन्यवाद देतोय. ज्यांनी चित्रीकरण केलं त्यांनाही धन्यवाद. आणि माझा आवाज आपल्यापर्यंत चांगल्या रीतीने ज्यांनी पोहोचवला त्या सिस्टीमवाल्याला दादाला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतोय. झालेली सेवा हो प्रभू भगवान परमात्म्याच्या चरणी भगवान सत्यनारायणाच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय
सर्वांचे परिचित नारायण महादेव सोरगे व त्यांचा संपूर्ण परिवार यांच्याकडे श्री सत्यनारायणची महापूजा त्या निमित्ताने ज्यांची कीर्तनाची सेवा पार पाडली घरमालकांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. कीर्तन सर्वांना करता पंचकोटी सर्व भाविक मंडळी उपस्थित राहिले, माता भगिनी उपस्थित राहिली, सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच महाराजांना शाल श्रीफळ देण्यात येतो, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. महाराजांना शाल श्रीफळ सत्कार झालेला आहे. घरमालकाचं म्हणणं आपले राजाराम बाबा त्यांचे सासरे बुवा या आपला सत्कार होत आहे. श्री ज्ञानदेव बाबा दोन्ही मूर्तीमध्ये सत्कार करा घरमालकाच्या वतीने. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ घरी पूजन असता तेथे एक आला मोळी विक्रेता. मस्तकावरची मोळी उतरून एका बाजूला दिली ठेवून. पूजास्थळी गेला तो ओढ दर्शनाची, पूजास्थळी गेला तो ओढ दर्शनाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. करुणी ब्राह्मणा नमस्कार, म्हणे सांगा या व्रताचे सार. फळ काय मिळते व्रत केल्याने, सांगावे मला ते विस्ताराने. मोळी विक्याला सांगे ब्राह्मण, व्रत हे इच्छा करी ते पूर्ण. म्हणती याला सत्यनारायण, होई भक्तांच्या साठी अवतीर्ण. याच व्रताने येथे मी तरलो, भाग्यशाली येथे मी ठरलो. दुःख दारिद्र्य माझे दूर झाले, धनधान्यानी माझे घर भरले. मोळी विक्याने मनापासून, व्रत हे घेतले समजावून. नारायणाला करुणी वंदन, श्रद्धेने श्री प्रसाद भक्षून. केली दुःख घालविण्या तयारी मनाची, केली दुःख घालविण्या तयारी मनाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. क्षणी त्या केला, श्रीमंत वस्तीमध्ये तो गेला. केली सुरुवात मोळी विक्रीला, विपुल पैसा मिळाला त्याला. दामदुपटीने फायदा झाला, स्वगृही आनंदाने तो आला. पूजा संकल्प सांगे पत्नीला, पूजेच्या लागला तयारीला. साथ लाभली भाऊ बंधूंची, रिघ लागली इष्टमित्रांची. पूजन केले श्री अनंताचे, लाभे वरदान ते भगवंताचे. संतती संपत्ती मिळे त्याला, नव्हती कमी सुख भोगाला. पूजिले नित्य नारायणाला, अंती तो गेला मोक्षधामाला. इथे पूर्तता झाली दुसऱ्या अध्यायाची, इथे पूर्तता झाली दुसऱ्या अध्यायाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची.
परिचित अध्याय 3-4 प्रचलित नारायणाचे महात्म्य व्रत मनोरंजक आणि अद्भुत उल्कामुकुराजाने हे व्रत केले तयाचे दुःख अरिष्ट गेले तसा एक साधू वाणी व्यापारी शरण जाता तयाला तो तारी सुखी केला तयाचा संसार प्रसंगी दाखवी चमत्कार माया त्याची कुणास ना कळली कृपेने त्याच्या संकटे तळली मनोइच्छित नित्य फळ दिधले ज्याने श्री सत्यनारायण पूजिले व्रत जो घरी करी नियमाने तयांना केले सुखी देवाने अशी थोर किमया त्या विश्वेश्वराची अशी थोर किमया त्या विश्वेश्वराची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची राजा तो मकर ध्वज नावाचा होता धार्मिक तो स्वभावाचा लाडका भारी आपल्या रयतेचा छंद त्याचा असे शिकारीचा एकदा घोर अरण्यामधुनी आणले वाघ सिंह मारुनी वडाच्या झाडाजवळ येऊनी घेण्या विश्रांती बसला जाऊनी गवळी लोकांनी त्याच वेळेला वृत्त संकल्प पूजेचा केला नारायणाचे केले पूजन मनोभावाने केले चिंतन राजाने पाहिले सर्व काही परंतु दर्शना गेला नाही नमस्कारही केला नाही पूजा प्रसाद घेतला नाही अवहेलना त्याने केली तीर्थ प्रसादाची अवहेलना त्याने केली तीर्थ प्रसादाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची गवळ्यानी पूजा विधी आटपून नैवेद्य देवा पुढे ठेवून भावना शुद्ध मनी आणून प्रसाद राजाला तो देऊन मिळून सर्व गवळी लोकांनी केला भक्षण प्रसाद सर्वांनी राजाने प्रसादास त्यागिले म्हणून दुःखाने तया पिळिले देवाचा कोप अनावर झाला प्रचिती दाखविली राजाला 100 पुत्र तयाचे मेले धन ऐश्वर्य ही सारे गेले नारायणाची अवकृपा झाली म्हणून ही पाळी राजावर आली कशामुळे हे वैभव मुकले राजाला सर्व कळूनी चुकले जाणीव राजास झाली आपल्या अपराधाची जाणीव राजास झाली आपल्या अपराधाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची पूजा ही श्री सत्यनारायणाची
जिथे गवळ्याने त्या पूजन केले तेथे जाण्याचे त्याने ठरविले. गवळे लोकात राजा तो आला, पूजा संकल्प त्यांना सांगितला. भक्ती श्रद्धेने युक्त होऊन केले नारायणाचे पूजन. गेला शरण तो भगवंताला, दयाळू थोर कृपावंताला. देव प्रसन्न झाला राजाला, पुत्र आणि वैभव दिले त्याला. ऐश्वर्याने संपन्न झाला, वैकुंठ लोकी शेवटी गेला. अशी ही धन्य देवाची माया, येती नर नारी दर्शन घ्याया. होते ती पूर्ण मनोभावना, नित्य पूजावे श्री दयाघना. रेवखंडामधली कथा स्कंद पुराणाची, रेवखंडामधली कथा स्कंद पुराणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. अति दुर्लभ व्रत जो करीतो, श्रद्धेने श्री हरीला जो स्मरतो. विघ्न संकटामधून तरतो, जीवनी भाग्यशाली तो ठरतो. भीतीपासून मुक्तता मिळते, अंतरी ज्योत भक्तीची जळते. कलियुगात नारायणाची पूजा करावी लक्ष्मी रमणाची. तोच हसवितो तोच रडवितो, शिखरी चढवून या बुडवितो. भक्तीची प्रेम बाधा जळवितो, अनंत गीता पाठ पडवितो. इथे समाप्ती झाली 5व्या अध्यायाची, इथे समाप्ती झाली 5व्या अध्यायाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. इच्छित फळ देणाऱ्या दुःख दूर करणाऱ्या, इच्छित फळ देणाऱ्या दुःख दूर करणाऱ्या. श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची, श्रीहरी व्रताची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची, पूजा ही श्री सत्यनारायणाची. श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. ही ऐक सत्यनारायणाची कथा, ही ऐक सत्यनारायणाची कथा. कुलका मुकुराजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आले एक नौका त्याच मार्गानी, नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी. होती व्यापारी साधू बाण्याची, रीत पाहण्यास आला पूजनाची. उल्का मुकु त्यास बोले ऐकावे, व्रत नारायणाचे आचरावे. मनोइच्छित फळ मागावे, चरणी श्री हरीच्या लागावे. घराशी आला वाणी परतून, तयाची पत्नी होती शिलवान. तयास नव्हते काही संतान,
केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जाण कन्या ही झाली त्या सुरूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगियांची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधू वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयासह आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ करता आणि करविता काय घडवितो आता काय घडवितो आता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा लीलावतीस दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली हो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधू वाण्यान केले नारायणाचे पूजन ठेव हृदयी सत्यता श्रीहरीशी पूजिता श्रीहरीशी पूजिता ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा आला तो वाणी आपल्या नगरात जावई राहिला तो नौकेत बातमी ऐकूनी आनंदाची हर्षली भार्या साधू वाण्याची गेली लीलावती ती चटकन पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन
पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम
ध म प ध म प ग ग म रे स ध नि रे सा सा रे म प ध ध ध नि ध सा ध नि रे ग रे सा रे ग सा नि ध ध नि रे सा सा ध नि प म प ध म प ग ग म रे स ध नि रे सा सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी रूप पाहता पाहता लोचनी 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 रूप पाहता पाहता लोचनी
Thank you.
गोडी लागो मन कैसी तुझी गोडी लागो मन कैसी तुझी गोडी लागो Thank you.
केला उद्धार त्या मातीचा माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा माझ्या शिवरायाला मानाचा मुजरा
थकविले ब्रह्मादिकार काना थकविले ब्रह्मादिकार हे राजे हे राजे हे राजे भयवान हे राजे हे राजे हे राजे भयवान हे राजे श्री हरि जगत पिता दूर करे तो बता दिया सत्य